सांगलीतील महिलेकडे 40 लाख खंडणीची मागणी, कोल्हापूरच्या तरुणाला अटक। सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्या महिलेची फसवणूक करून जातीवाचक शिवीगाळ करत 40 लाखाची खंडणी मागणारा कोल्हापूरचा व्यावसायिक योगेश वसंत पाटील राहणार करवीर वाचनालय शेजारी भवानी मंडप कोल्हापूर याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे। त्याला न्यायालयात हजर केले असता 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीचा आदेश दिला आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित महिला विश्रामबाग परिसरात राहते। संशयित योगेश पाटील व पीडितीचे 9 महिन्यापासून ओळख झाली। त्यांनी पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले। तिच्याकडून या कालावधीत रोख 7 लाख रुपये सोन्याची अंगठी व डायमंड रिंग घेतली। हा ऐवज परत न देता तिची फसवणूक केली। तसेच पीडितला पाटल्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळही केली। तिच्या मोबाईलमधील डेटा प्रसारित करण्याची धमकी देऊन 40 लाख रुपये व 4 सोन्याच्या बिस्किटाची खंडणी मागितली। याबाबत पीडितीच्या तक्रारीवरून योगेश पाटील यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी खंडणीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। योगेश पाटील याला बुधवारी पोलिसांनी कोल्हापुरातून ताब्यात घेतले आहे। त्याच्यावर अटकेची कारवाई करत न्यायालयात हजर केले। त्याला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। उपाधीक्षक विमला एम पुढील तपास करत आहेत।